गावाकडची हवा आणि मातीचा सुगंध वेगळाच असतो नाही. हॅलो गाईज, मी आहे स्नेहल आणि हा आहे माझा फॅमिली ब्लॉग. आज आम्ही वेळत गावाकडे आलो होतो, कारण गावाकडची जत्रा होती ना, म्हणून येण्याचं कारण झालेलं. हे बघा, इतकं सुंदर हे घराचं वातावरण, समोरची जागा बघून एंजल पण खूप खुश झाली होती आणि ती खेळत होती. तिथे तिला खेळायला पप्पी मिळाला, मांजर मिळाली, कोंबड्या होत्या, तर ती खूप आनंदी होती. तिथून आम्ही घरातून शेतीकडे सुद्धा गेलो. शेतामध्ये हिरवं गार सगळीकडे असं बघून इतकं सुंदर वाटत होतं. वातावरण खूप छान झालेलं होतं. एंजल सुद्धा एवढी हॅप्पी होती ना, तर तिने पुण्याला मला यायचं नाही मम्मा, मला इथेच राहायचं, हेच लावून धरलं होतं. रडत रडत तिला मी कसं तरी घेऊन तर आले पुण्याला, पण तिला इथे खूप छान वाटत होतं. मला सुद्धा वाटत होतं, पण काय करणार, यावं तर लागतंच ना. त्याच्यामुळे पण इथे खूप छान वातावरण होतं आणि मातीचा सुगंध. श्रेयाने सुद्धा खूप कोथिंबीर काढून घेतली होती, मी सुद्धा काढली होती, कारण मातीचा आणि कोथिंबीरचा वास इतका छान येत होता की कुठल्याही भाजीत जर टाकलं, स्पेशली खिचडीमध्ये जर टाकलं ना, लांब लांबपर्यंत त्याचा सुगंध जातो. आणि शेजारचे सुद्धा तुम्हाला विचारतील आज स्पेशल असं काय बनवलंय. त्याच्यामुळे मी खूप सारी कोथिंबीर घेऊन आले होते. त्याच्याचबरोबर एंजलने बघा इथे कांदे काढले होते, मी पण कांदे घेऊन आले आणि हिरवीगार ताजी ताजी कांदे मी घेऊन सुद्धा आली आहे पुण्याला. हे सगळं वातावरण बघून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला होता. नेहमीच असं वाटतं की शेतीकडे जावं, गावाकडे जावं, पण काय करणार, पुण्याच्या या गर्दीमध्ये आणि कामामुळे आपल्याला इथे राहावंच लागतं. इथे आल्यावर इथे सुद्धा छान वाटतं, गावाकडे गेल्यावर गावाकडचं वातावरण सुद्धा खूप छान वाटतं. हे बघा, इथे सगळं कांदा लावलेला आहे, इथे कोथिंबीर होती. या सगळ्यासाठी एका शेतकऱ्याला किती मेहनत करावी लागते याची कल्पना आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.